सेम पॅटर्नमधनं बनलेल्या सेम गाड्यासुद्धा वेगळे वेगळे वागतात हा शब्द महत्त्वाचा. अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट आहे. जरूर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करा आणि आत्ता काही नवीन गोष्टी कळल्या असतील तर तुम्ही आता ऑब्झर्व करा की तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात की ज्या गूढ आहेत. खंडे नवमी दिवशी आपले जी शस्त्र असतात किंवा अवजारं असतात, मशीन्स असतात, जे आपण रेग्युलरली वापरतो, वाहनं असतात, त्यांची आपण पूजा करतो. ही पद्धत आपल्या पूर्वजांनी का सुरू केली किंवा ह्याच तिथीला का सुरू केली? त्या ज्या निर्जीव वस्तू ज्या आपण नेहमी वापरतो, आपल्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांचा वापर करतो, तर त्यांना कुठंतरी मनपूर्वक धन्यवाद देण्याचा तो दिवस आहे, त्यांची पूजा करण्याचा तो दिवस आहे. जो एका ऑराच्या पातळीवर जो काही संवाद होत असतो तो सुसंवाद करण्याचा तो दिवस आहे आणि म्हणून हे आपल्या पूर्वजांनी कधीतरी ही परंपरा सुरू केली असेल. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही आता सजगपणे त्या यंत्रांकडे बघाल. जरूर ह्या सगळ्या निर्जीव गोष्टींकडे सजीव असल्यासारखं बघा. त्यांनी आपल्याला केलेली मदत आठवून बघा, त्याबद्दल कृतज्ञ व्हा, त्यांना धन्यवाद द्या. खंडेनवमीला अशा पद्धतीनं मनोभावे त्यांच्याप्रती, त्या वस्तूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून बघा. मला खात्री आहे ह्या सगळ्या निर्जीव वाटणाऱ्या गोष्टी, वस्तू तुम्हाला मनापासून साथ देतील.